इचलकरंजी नगरपालिकेनं युद्धपातळीवरती प्रयत्न करत काम करण्याची गरज असल्याचं वक्तव्य जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी केलंय। संपूर्ण राज्यात स्वच्छता भारत अभियानाअंतर्गत आणि हागणदारी मुक्त अभियानात इचलकरंजी नगरपालिका पिछाडीवर असून येत्या काही दिवसात नगरपालिकेनं युद्धपातळीवर प्रयत्न करून काम करण्याची गरज असल्याचं मत जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। शहरातील नगरोत्थान दलित वस्ती सुधार योजना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी डॉक्टर सैनी यांनी बुधवारी अचानक नगरपालिकेला भेट दिली। या भेटीत विविध कामांची तपासणी करताना सार्वजनिक स्वच्छतेबद्दल असमाधान व्यक्त करत शौचालयांसाठी पैसे देऊनही नागरिकांनी पाणी घरातून आणायचं का असा सवाल उपस्थित करत पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। शहराला जिल्हाधिकारी भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच नगरपालिका प्रशासन पहाटेपासून अलर्ट होतं। दुपारी 11:30 वाजता प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांनी प्रांत कार्यालय नगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली। सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय यांची स्थिती, शहरातील रस्ते, बांधकाम, त्याचबरोबर भुयारी गटार योजनेच्या कामाबाबतचा आढावा नगरपालिका अधिकाऱ्यांकडून घेतला। एसबीएन मराठीसाठी बाबासो राजमाने, इचलकरंजी।